ठरलं. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीला रात्री झोपेमध्ये अर्जुन आणि सायली झोपलेले आहेत आणि अर्जुन गाढ झोपलेला आहे. सायलीला मात्र आता मळमळ व्हायला सुरुवात होते आणि उलटी येणार. तोच लगेच सायली आता अश्रूमध्ये जाते आणि उलटी करून बाहेर येते. तेव्हा आता सायलीला थोडंसं बरं वाटतं आणि ती कपाटामध्ये आता टॉवेल घ्यायला जाते आणि टॉवेल घेताना मात्र तिच्या हातातून ते आता पूर्णनी तिला जे काही खोटो दिलेले आहे तर ते खोटो खाली पडतात. तेव्हा आता सायली टॉवेल वगैरेने आपलं तोंड पुसल्यानंतर ते खोटो उचलते आणि ते खोटो बघत असते. ते खोटो आता रविराज काका प्रतिमाते आणि तन्वी लहानपी यांचे असते, म्हणजे सायलीचेच. तेव्हा आता सायली एक एक फोटो पाहते आणि विचार करते, हे फोटो तर मी बघतेच आणि नक्की सारखे सारखे मला हे खोटो का बघावेसे वाटत असेल. या मुलीशी आणि या खोटोशी माझा नक्की काय धागा असेल. आणि तेवढ्यात अर्जुनला जाग येते. अर्जुन आता उठतो आणि तिच्या खांद्यावर मागून हात ठेवतो. सायली खूपच घाबरते की नक्की आहे तरी कोण. जेव्हा आता वळून बघते तर काय अर्जुन विचारतो की अगं बायको, तू तर झोपली होतीस, मग उठली कशाला आणि हे कसले खोटोस तू बघते. तेव्हा आता अर्जुन ते खोटो आपल्या हातात घेतो आणि ते खोटो बघून म्हणतो की तन्वीचे खोटो. आणि ते खोटो तुझ्याकडे कसे आलेत. सायली म्हणते की पूर्णाने दिले होते आणि ते खोटो मी इकडे आपल्या रूममध्ये घेऊन आले. अर्जुन विचारतो की का. पण सायली म्हणते की असेच बघायला. अर्जुन म्हणतो की हे बघ, तुला पूर्णाजी समोर तन्वी असल्याच नाटक करावं लागतं, हे ठीक आहे, तरी सुद्धा अगो सायली, तुला तन्वीचे खोटो का बघायचे आहे. तू का सारखे सारखे ते खोटो पाहत असते आणि तिच्याबद्दल तू इतका विचार का करतेस बरं. सायली आता मनात अर्जुनकडे बघत म्हणत आहे की मलाच या प्रश्नाचे उत्तर नाही मिळत. नक्की मलाच काय हा उलगड आहे तोच कळेल असं झालेलं आहे आणि मग मी यांना तर काय उत्तर देऊ. अर्जुन म्हणतो की हे बघ बायको, मी तुला अगोदरपासून हेच सांगतो, आता या सगळ्या गोष्टीचा तुला खरंच खूप त्रास होणार आहे. आणि हे बघ बायको, तू प्रेग्नेंट नव्हती तेव्हा सुद्धा मला हे आवडलं नव्हतं की तू तन्वी व्हा म्हणून आणि पूर्णाजी समोर सुद्धा तन्वी बनून जाते. आणि हे बघ आता तू प्रेग्नेंट आहे त्यामुळे तुला जास्त काळजी घ्यावी लागेल आणि तुला कोणताही त्रास व्हायला नकोय. पुन्हा बायको, मला तुझी फार काळजी वाटते आणि आता हे तन्वी असणार नाटक आहे तर ते प्लीज आपण थांबूयात का. सायली म्हणते की अहो हे बघा, असं करून कसं चालेल बरं. अर्जुन म्हणतो की अगं पण ड्रेस घेऊन सुद्धा नाही चालणार. सचिनला जेव्हा तू सकाळी रागरागाने बोलत होती त्या गोष्टीचा शेवटी तुलाच त्रास झाला, तुला चक्कर यायला सुरुवात झाली. आणि हे बघ अगं बायको, आता सगळ्यात जास्त काय महत्वाचं आहे की तुझी तब्येत. तर तन्वी प्रकरण प्लीज थांबूयात. तेव्हा सायली म्हणते की हे बघा, आता मात्र पूर्णाजीच्या बाबतीत कोणतीही गोष्ट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नाही करू शकत. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, पूर्णाजी समोर तू तन्वी असल्याच नाटक कर, पण हे असले खोटो वगैरे तू आता स्वतः मात्र बघत बसू नकोस. आणि फोटोज बघून मात्र तुझ्या डोक्यामध्ये फक्त तेच विचार सुरू असतील. आणि हे बघ आता तर काय, आता फक्त व तुझ्या डोक्यामध्ये बाळाचे विचार असले पाहिजेल. तेव्हा सायली मनात विचार करते की यांना मी कसं सांगू की आता माझ्या डोक्यामध्ये जे तन्वीचे विचार आहे तर ते सारखे सारखे माझ्या मनात येत आहे आणि सारखी तीच मुलगी माझ्या समोर येत आहे. यांना जर हे सांगितलं तर आता हे चिडतीलच. तेव्हा आता सायलीला गप्प राहून अर्जुन विचारतो की अग हे बघ बायको, तू असे गप्प राहू नकोस, माझं ऐकणार आहेस ना. पूर्णाजी पुरती जेवढी गरज आहे ना तेवढंच तू तन्वी असल्याच नाटक कर ना, बाकीचा विचार सुद्धा करू नकोस. खोटोच आपण उद्याच पूर्णाजीला परत देऊयात. आणि हे बघ, हे सगळं विसरून तू फक्त तुझ्या हेल्थला विचार कर, त्याची काळजी घे. आणि ते खोटो परत तो पॉकेटमध्ये ठेवून देतो. ताईला आता म्हणजे काही कळतच नसतं. अर्जुनला काय उत्तर द्यावं, काय सांगावं. पुढे तो म्हणतो की हे बघ अगं बायको, आपलं ठरलं होतं ना या घरात ख्यात नवीचा टॉपिक सुद्धा काढायचं नाही म्हणून.
सगळं आपल्याला कायमचं बंद करायचं आहे. आणि हे असले फोटोज वगैरे बघून मात्र तिचा विचार आपण आपल्या मनामध्ये सुद्धा करायचा नाही. सायली फक्त अर्जुनच बोलणं ऐकून त्याच्याकडे पाहत असते. अर्जुन ते खोटो कपटात ठेवून देतो आणि तो सायलीला झोपायला सांगतो. तेव्हा अर्जुन झोपतो आणि सायली आपल्या जागेवर येऊन झोपते. परंतु तिला काही झोप लागत नसते. ती विचारतच असते. त्यानंतर आता इकडे साक्षी ही सचिनला सांगत आहे की आता या जगात साक्षीच नाही राहिली तर कसं होईल. तेव्हा सचिन म्हणतो की अगं साक्षी, तू काय बोलते, तुला कळतं का. अगं आपल्या दोघांची अखेर आहे, ते सहजपणे सिद्ध करू शकतात. त्यांच्याकडे पुरावे आहेत. साक्षी म्हणते की त्यांच्याकडे काय पुरावे आहेत. हेच की तुझं आणि साक्षी शिखरे यांची अखेर आहे. जर साक्षी शिखरेच या जगात नाही राहिली तर मग. तेव्हा सचिनला हिचं बोलणं काही कळत नसतं. तो विचारतो की नक्की तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा साक्षी सचिनला म्हणते की बघ, माझ्याकडे एक प्लॅन आहे. आणि त्या प्लॅन बद्दल मात्र आता ती सचिनला सांगते, कारण तिला आता जे काही चेहऱ्याचा हा पेहराव आहे तो बदलायचा असतो. तिचा लूक पूर्णपणे तिला चेंज करायचा आहे. म्हणजे प्लास्टिक सर्जरी करायची आहे. आणि ते ऐकल्यानंतर मात्र सचिन म्हणतो की काय बोलतेस, प्लास्टिक सर्जरी म्हणजे तू खरंच प्लास्टिक सर्जरी करून घेणार आहेस का साक्षी. तेव्हा साक्षी हो असं म्हणते. एक मिनिट, कारण तू मगाशी जे म्हणाली होती की हे तुझ्या चेहऱ्यावर जे काही चाकूचे मार्क्स आहे तर ते चुकून झालेले आहेत, ते सगळं खरं आहे का. आणि साक्षी आता हे सगळं काही सांगायला तयार होते की सचिन, हे सर्व मी स्वतः माझ्या हाताने चाकूचे वार स्वतःच्या चेहऱ्यावर करून घेतले आणि मला माझा चेहरा नकोस झालेला आहे. हा चेहरा माझ्या प्रेमाच्या आड येतोय आपल्याला एकमेकांपासून. हाच चेहरा दूर करत आहे. त्यामुळे प्लीज मला हा चेहराच नको, मला हा चेहरा नकोस आहे. मी अगदी सुपरत करणार आहे या चेहऱ्याचं. तेव्हा सचिन विचारतो की म्हणजे तू स्वतः हे सर्व आपल्या चेहऱ्यावर मार करून घेतले आणि आता मात्र तुला तुझा चेहरा बदलायचा आहे का. त्यावर आता साक्षी म्हणते की अरे हे बघ, मला तर खरं हे करायचंच नव्हतं, कधीच करायचं नव्हतं. म्हणूनच मात्र ज्यावेळेस साक्षी मेली, असा जो प्लॅन आम्ही केलेला होता त्यावेळेस सुद्धा मी माझा चेहरा बदललेला नव्हता. आणि मला असं वाटलं होतं की साक्षी मेलेली आहे तेव्हा तिला कोणी शोधायला नाही जाणार म्हणून, आणि थोडाफार बदल करून मी शांतपणे जगू शकेल. आणि आता तर सायली अर्जुनला सुद्धा कळालेले आहे की साक्षी जिवंत आहे. त्यामुळे माझा शोध घेत ते कधीही माझ्यापर्यंत येऊ शकतात. आणि हे बघ सचिन, त्या अगोदर मला माझी ओळख बदलायची आहे. तेव्हा सचिन म्हणतो की हे तर खूपच मोठं पाऊल आहे. आणि हे बघ साक्षी, तुझी खात्री आहे का, तुला हे नक्की करायचं आहे का. साक्षी म्हणते की हो, माझी पूर्ण तयारी आहे, कारण दुसरा कोणताही पर्याय नाही. एकदा की मी माझा चेहरा बदलला तो अर्जुन सुभेदार माझं काहीच वाकड करू शकणार नाही. आता हे सर्व ऐकल्यानंतर सचिन म्हणतो की हे बघ, एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी हे एवढं मोठं पाऊल उचलणं चांगलं नाही. काही उपयोग नाही होणार. अगोदर मात्र तुला त्याची प्रॉपर चौकशी करून घ्यायला हवी, त्या प्रोसिजरची सगळं काही. तुला तेव्हा साक्षी म्हणते की हो, मी सगळी चौकशी केलेली आहे. मी डॉक्टरांशी सुद्धा बोलून घेतलेलं आहे आणि आजच्या आज माझी सर्जरी करावी लागणार आहे. डॉक्टर पुण्यामध्ये असतात आणि आजच मी पुण्यामध्ये जायला निघणार आहे. तेव्हा आता सचिनला हे दर्शक शॉक बसल्यासारखंच होतो. तो म्हणतो की ओ माय गॉड, आणि हे सगळं इतकं अचानक घडत आहे आणि हे सगळं कसं मला प्रोसेस करावं तेच कळत नाही. साक्षी म्हणते की हे बघ सचिन, माझा पूर्ण विचार झालेला आहे की मी नवा चेहरा घेऊन या जगामध्ये वावरायला लागेल तर आपण सहजपणे लग्न करू शकतो आणि त्या अगोदर तुला डिओ सुद्धा मिळू शकतो. आणि मनात म्हणते की आता त्या अस्मिताला मी तुझ्यात आणि माझ्यात सचिन कधीही नाही येऊन देईन. माझंही तुझ्याशी लग्न होणार म्हणजे होणारच. तेव्हा आता सचिन तर मनामध्ये खूपच खुश होतो. साक्षीने जर खरंच तिचा चेहरा बदलला तर माझी केस मात्र आणखीन स्ट्रॉंग होऊ शकते. दोघेही
आता दोघं लग्न करण्यास ठरवतातच. त्यानंतर आता इकडे सकाळ झालेली आहे. अर्जुन आणि आज चैतन्य मात्र आता हेरिंगसाठी निघलेले आहेत कोर्टामध्ये. आज चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, हे फक्त जरा वेळेत जायला हो. आणि आता सायली ही सगळ्यांना साखर देत असते. प्रताप, कल्पना हे सगळे जण निघलेले आहेत. अस्मिता सुद्धा. तेव्हा प्रताप म्हणतो की हो, आपण लवकरात लवकरच जाण्याचा प्रयत्न करू. तर सायली अस्मिताला म्हणते की हे बघ अस्मिता, आज कोर्टामध्ये जे काही होईल ना, तर ते फार मनाला लावून घेऊ नकोस. आणि तो माणूस म्हणजे सचिन तुझ्याबद्दल जे काही बोलेल ना, तर त्याकडे दुर्लक्ष कर, जेणेकरून तुझ्या मनाला त्याचं वाईट वाटणार नाही. आणि हे खरं तर मला तुझ्या सोबत कोर्टामध्ये यायचं हो, तुझी सोबत करायची होती. पण मला अजून सुद्धा मळमळते आणि एवढा वेळ मला कोर्टामध्ये नाही बसता येणार. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं काही हरकत नाही. आणि तिसल्या ड्रेसपासून तू दूरच राहा, स्वतःची काळजी घे. तेव्हा कल्पना विमलला सांगते की हे फक्त थोड्या वेळानंतर तिला दूध वगैरे दे, पण त्या अगोदर एक फळ खायला दे. आणि तिला कोणत्याही कामाची दगदग करून देऊ नकोस. विमलताई म्हणतात की वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी काही त्यांना करून देणार नाही. तेव्हा आता अर्जुन साहिलीला विचारतो की बायको, तू पाणी पितेस ना, आणि हे फक्त तुला 2.5 लिटर पाणी प्यायचं आहे, अश्विनी सांगितले लक्षात आहे ना. सायली म्हणते की हो. आणि हे बघा, तुम्ही आता केसचा विचार करणार आहात की माझेच विचार करणार आहात. तेव्हा प्रताप म्हणतो की हे काही काळजी करू नकोस. आणि कोर्टात जरी असलो ना, तरी हे तुला फोन करत राहतील. तेव्हा आता सगळ्यांना हसायला येते. आणि प्रताप म्हणतो की चला आता निघायचं का. तेव्हा आता सगळेजण जायला निघतात. अर्जुन मागे थांबतो. अर्जुन सायलीला म्हणतो की हे जे तन्वीचे फोटो आहे ते घेऊन आलेली आहे ना, तर ते फोटो पूर्णाजीला परत कर. आणि हे बायको, जास्त ड्रेस घेऊन नको. दट्स गुड. आणि बाय बायको. सायली सुद्धा बाय करते. आणि अर्जुन बाय बेबी म्हणजे आपल्या बाळाला सुद्धा करतोय. तेव्हा आता सायलीला हसू येते. आणि अर्जुन सुद्धा. अर्जुन आता निघून जातो. तेव्हा आता सायलीला पुन्हा आता रात्री जे काही अर्जुनने तिला सांगितलेलं आहे क्षण आठवतो. अर्जुन म्हणलेला असतो की हे बघ, हे खोटो बघू नको. आणि ह्या खोटोमुळे तन्वीचे विचार सारखे तुझ्या मनामध्ये येतात. आणि आता फक्त आणि फक्त तुझ्या डोक्यामध्ये बाळाचेच विचार असले पाहिजे. आणि पूर्णाजीच्या बोलण्याचा सुद्धा ते विचार करते. पूर्णाजी म्हणते की अग हे खोटो फोटो तुझे आहेत, मग ते तुझे खोटो तुझ्याकडेच असायला हवेत. आणि मला जेव्हा पंती होईल तेव्हा हे खोटो तू तिला नक्की दाखव. या सगळ्याचा विचार सायली करत आहे. आता त्यानंतर आता इकडे या सचिनने आपलं घर तर विकलेलंच असतं, त्याचा सौदा केलेला आहे. आणि इकडे आई आपल्या आई वडिलांना चक्क तो आता रुद्र आश्रमात घेऊन येतोय. त्यांना या या असं म्हणतो. तेव्हा त्याचे आईवडील फक्त एकमेकांकडे पाहत असतात. त्यांना काही कळत नसतं की नक्की सचिन काय करतोय. तेव्हा सचिन त्यांना म्हणतो की हे बघा आई आणि बाबा, मला माहिती आहे की तुम्ही आपल्या घरामध्ये जास्त कम्फर्टेबल असता. आणि मी तुम्हाला काही दिवसांसाठी येथे शिफ्ट होण्यासाठी आग्रह करतोय. आणि खरंच सॉरी. तेव्हा आता सचिनचे बाबा विचारतात की अरे पण आम्ही इथे काय राहायचं. सचिन म्हणतो की फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. आणि हे बघा, तुम्ही इथे मात्र एकदम असे सेफ असताल, माझ्यावर विश्वास ठेवा. तर सचिनची आई म्हणते की अरे पण आपण आपल्याच घरामध्ये सेफ का नसू, आम्हाला तिथे राहण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा आता सचिन डोक्याला हात लावत नाटक करत म्हणतो की काय सांगू तुम्हाला की जेथे आम्ही कर्ज घेतला आता सध्या, तर तेथे लोक खूप विचित्र आहेत. आणि ते लोक मला खूप त्रास देतात. आणि आता तर ते लोक आपल्या घरापर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. आणि जर त्यांनी तुम्हाला काही बरं वाईट केलं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तेव्हा आता सचिनची आई म्हणते की अरे पण आतापर्यंत कोणी असं घरामध्ये नाही आलेलं ना, फोनवरून कोणी धमक्या दिलेल्या आहे,
मग आत्ताच का हे सगळं होईल असं तुला वाटतं? त्यावरती सचिन म्हणतो की हे फक आई, आतापर्यंत मी अर्जुन सुभेदारांच्या घरामध्ये राहत होतो नाही म्हणजे अर्जुन सुभेदारची एक वकील म्हणून खूप दहशत आहे आणि ही जी लोक आहे तर ती त्याच्याकडे गुंड पाठवू शकत नव्हती. पण आता आता मात्र त्यास मितामुळे मला आपल्या घरामध्ये शिफ्ट व्हावं लागतं आणि आज सकाळी मात्र मला त्यांची धमकी आली होती. जर मी त्यांचे पैसे वेळेत नाही फेडले तर ते आपल्या घरावर हल्ला करतील आणि म्हणून मला तुमची काळजी वाटली. त्या काळजीपोटीच मी तुम्हाला ताबडतोब इकडे शिफ्ट केलं आणि हे बघा इकडे तुम्हाला कोणतेही अगदी भीती नाही. इकडे काळजी घेणारी सगळी व्यवस्थित माणसं आहेत. फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे. आपण आपल्या घरी परत व्यवस्थित जाऊ शकतो. तेव्हा आता सचिनचे बाबा म्हणतात की मी काय आता रिटायर माणूस आहे, त्यामुळे तू जे काही सांगशील तर ते आम्हाला ऐकावं लागेलच. तेव्हा सचिन म्हणतो की ठीक आहे, तुम्ही पुढे जा, तुमची खोली तुम्हाला दाखवली जाईल आणि त्यांची बॅग मात्र त्यांच्या हातात देतो आणि त्यांना पुढे जायला सांगतो. तेव्हा आता बिचारे दोघेही आई बापा आता जातात आणि तेव्हा मात्र आता ज्या काही संचालिका आहे तर तिथे त्यांच्याजवळ येतोय आणि म्हणतो की हे बघा मिस्टर आणि मिसेस, यांचे जे पेपर्स मी तुम्हाला रेडी करण्यासाठी सांगितले होते ते सगळं काही प्रोसीज झाली असेल. तेव्हा आता ते मॅडम म्हणते की ठीक आहे, तुम्ही बसा आणि आता मात्र ती मॅडम मात्र सचिनच्या हातामध्ये एक फॉर्म देते आणि आता हा फॉर्म भरून तुम्ही आम्हाला द्या आणि तुमच्या आई वडिलांची आमच्या आश्रमामध्ये सोय होऊन जाईल. परंतु सचिनने मात्र आता त्याच्या नावावरून हा फॉर्म भरलेला नसतो, तर अस्मिताच्या नावावरून हा फॉर्म भरलेला असतो. कारण अस्मिताने त्यांना आता इकडे ह्या वृद्धाश्रमात पाठवले, हे त्याला एखादा मुख्य पुरावा सापड करायचा असतो आणि अस्मिताने त्याच्या आई वडिलांना आश्रमात पाठवून दिलं हे कोर्टामध्ये त्याला सिद्ध सुद्धा करायचे आहे. त्यासाठी त्याने अस्मिताच नाव त्या पेपर्सवर लिहिलेलं आहे आणि ते करून मात्र तो आता तो फॉर्म भरून देतो. मॅडम म्हणते की ठीक आहे, तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तुमचे आईवडील येथे सेफ राहतील. तेव्हा आता सचिन तर खूपच खुश झालेला आहे. थँक यू सो मच असं म्हणतो आणि ती रिसीट मात्र आता ती सचिनकडे ठेवायला सांगते. तेव्हा सचिन ती रिसीट घेतो आणि हे बघा, हो तेवढं मात्र तुम्ही तुमच्या आई वडिलांना भेटायला येऊ शकतात असं म्हणते. तेव्हा आता सचिन म्हणतो की वाट बघा. त्या मॅडम विचारतात की काय काय म्हणतास. तेव्हा आता मुद्दाम तो म्हणतो की मला असं म्हणायचं होतं की माझे आईवडील माझी खरंच खूप वाट बघतील आणि मी सुद्धा त्यांना भेटण्याची खूप वाट बघेल. आणि थक्यू बोलून आता तो जायला निघतो. हा मात्र आता ते रिस बघून तो स्वतःला खूपच अगदी टीट्यूड समजत असतो आणि स्वतःला म्हणतो की मिस्टर सचिन दीक्षित, तू तर मात्र एका दगडात दोनच पक्षी मारलेले आहेत. म्हणजे आता याच्या आई वडिलांना राहण्याची सोय मात्र त्याने वृद्धाश्रमात केलेली आहे आणि ते पण सगळं अस्मिताने केलेलं आहे, हे त्याला प्रूफ करायचं असतं. म्हणून तो म्हणतो की आता अस्मिता आणि आता ही माझे आई वडील यांना एका दगडात मी अगदी मारलेला आहे. तर आणि तो स्वतःला म्हणतो की तुझे आई वडील आता कायमचे वृद्धाश्रमात गेलेले आहे. आता मात्र तुला कधीही त्यांच तोंड पाहायला मिळणार नाही आणि या सगळ्याच खापर मात्र तू अस्मितावर फोडलं असेल. आणि आता मात्र स्वतःला म्हणतो की तुला तर आई बाबांची सगळी प्रॉपर्टी मिळेल आणि त्या सुभेदारांचे नाक सुद्धा कापलं जाईल. स्वतःशी खूप हसता आहे. त्यानंतर सायली पुन्हा आपल्या रूममध्ये येते. ते कपाट्यात उघडून ते खोटो घेतले आणि विचार करते की हे खोटो मी पुन्हा पूर्ण नेऊन देते, नाहीतर हे तर माझ्यावर पुन्हा खूप रागवतील. तेव्हा ते खोटो देण्या अगोदर सायली पुन्हा ते खोटो पाहते. त्यातील तन्वीचा खोटो ती बाहेर काढते. सायलीला ते खोटो परत देऊ दिवशीच वाटत नसतात. तेव्हा ती स्वतःला विचारते, तुझे हे फोटो देण्यासाठी माझ्या इतका जीवावर काय येत असेल आणि तुझ्याकडे बघितलंस की एक वेगळीच भीती वाटते आणि हे सर्व का होते तेच कळत नाही
आणि दुसरीकडे मात्र तू तर मला खूपच जवळचीच वाट आणि तेही का ते सुद्धा मला कळत नाही. आणि परत सायली आता बेडवर बसते, त्या फोटोकडे पाहत असते आणि स्वतःला म्हणते की कदाचित मात्र मी तुझ्याबद्दल सतत विचार करत राहते आणि म्हणून हे सगळं माझ्यासोबत असं होत असेल. आणि मला तुझे स्वतःमध्ये भास व्हायला सुरुवात झालेली आहे. पण ज्या मुलीला मी कधी भेटलीच आहे तिच्याबद्दल मला इतकी ओढ का जाणवत असेल. आपली सायली आता तन्वीबद्दल विचार करत आहे, कारण तीच स्वतः तन्वी आहे. हे अजूनपर्यंत तिला काही कळालेलं नसतं आणि ती आता या सगळ्या कोड्याचा विचार करत आहे. हे कोड कधी सुटेल, काय होईल एकदाच. तेव्हा आता सायली परत उठते तर तिच्या हातातून ते सगळे खोटो खाली पडतात आणि तेव्हा ते सगळे खोटो ती पुन्हा एकदा गोळा करत आहे. तिच्या मनाला एक वेगळीच बेचैनी निर्माण होत असते. काय करावं, कसं करावं तेच काही तिला कळत नसतं. आणि तेवढ्यात विमलताई धावतच येतात आणि म्हणतात की सायली ताई, सायली ताई, अहो अहो, पूर्ण ही सकाळी ज्या गोळ्या घेतात त्या गोळ्या कुठे आहेत. सायली विचारते की बीपीच्याच गोळ्यात ना, त्यांच्या खणातच आहेत. तेव्हा आता विमलताई म्हणतात की अहो हे बघा, त्यांना अस्वस्थ असल्यासारखं वाटतंय. तुम्ही येऊन जरा त्यांना गोळ्या देतात का? नाहीतर त्या माझ्यावर रागवतील. सायली म्हणते की बरं ठीक आहे चल. आणि ते खोटो आहे तर ती पुन्हा कपाटात ठेवून देते आणि आता पूर्ण इकडे येते. त्यामध्ये आता इकडे कोर्टामध्ये केस सुरू असते, सगळेजण एकत्र आलेले आहेत. तेव्हा मात्र आता मिलॉर्ड म्हणतात की हे बघा मिस्टर सचिन देशमुख दीक्षित आणि अस्मिता दीक्षित यांच्या घटस्फोटाचा जो अर्ज आहे तर तो कोर्टाने वाचलेला आहे आणि मिस्टर आणि मिसेस दीक्षित यांना तर थोडंच पुढे बोलवतात. आता विटनेस बॉक्समध्ये आता येऊन दोघे एकमेकांच्या समोर उभे राहतात आणि दोघांना विचारतात की तुम्ही दोघेही या घटस्फोटासाठी तयार आहात का? तेव्हा अस्मिता म्हणते की हो, मी 100% तयार आहे. माझा निर्णय झालेला आहे. मला डिव्होर्स हवा आहे. तेव्हा सचिन अस्मिताकडे बघत असतो. तर आता मिलाडू विचारतात की काय, याचं कारण काय आहे? तेव्हा अस्मिता म्हणते की या माणसाने प्रत्येक पावलावर माझी फसवणूक केलेली आहे. तो माझ्याशी खोट बोलला कॅनडामध्ये असताना. याने त्याच्यावर खूप कर्ज करून ठेवलं, त्याबद्दल त्याने मला काही सांगितले नाही. तेथील नोकरी सुद्धा याने सोडली आणि ते सुद्धा मला काहीच माहिती सांगितले नाही. आणि तरी सुद्धा मी त्याचे सर्व काही सहन केले. पण आमचं लग्न झालेलं असताना सुद्धा याच्या दुसऱ्या मुलीशी अखेर आहे आणि हे मी सहन करून घेणार नाही. त्यामुळे मला डिव्होर्स हवा आहे. तेव्हा आता जज विचारतात की मिस्टर सचिन दीक्षित, तुम्हाला हा घटस्फोट मान्य आहे का? तेव्हा आता शांतपणे आता सचिन म्हणतो की हे बघा जज साहेब, माझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? माझं माझ्या बायकोवर, अस्मिता दीक्षित याच्यावर खूप प्रेम आहे. आता मुद्दाम तो खोटं बोलत आहे, पण तिचं आता माझ्यावर प्रेमच उरलेलं नाही. आणि याचं कारण मी तुम्हाला सांगतो की तिची फॅमिली. तेव्हा सगळेजण रागाने सचिनकडे बघत असतात, कारण सचिन किती खोटं बोलत आहे हे सगळ्यांच्या समोर सिद्ध होते. तिचे आई बाबा, तिचा भाऊ, तिची वहिनी या सगळ्यांनी मिळून मात्र माझ्या विरुद्ध कान भरलेले आहेत आणि त्या सगळ्यांना मी नको आहे. आणि ही अस्मी बिचारी मात्र हलक्या कानाची असल्यामुळे ह्या सगळ्याला ती बळी पडली. अस्मिताला फारच राग येतो. अस्मिता म्हणते की सचिन, इथे सुद्धा तू माझ्यावर खोटे आरोप करणार आहे का? तेव्हा जसा साहेब अस्मिताला म्हणतात की तुम्ही शांत रहा आणि प्लीज मिस्टर दीक्षित यांना बोलून द्या. तेव्हा सचिन म्हणतो की हे बघा थोक्यू जय साहेब. सचिन आता पुढे म्हणतो की जोपर्यंत माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास होता तोपर्यंत आमचं सगळं काही छान चाललं होतं आणि त्यांना हे काही बघवलं नाही. जेव्हा त्यांना हे समजलं की माझ्याकडील पैसे संपत आले, पण त्यावेळेस मात्र त्यांचा खरा रंग बाहेर आला आणि त्यांनी माझ्याबद्दल अस्मिताला काय नको ते खोटं खोटं सांगितलेलं आहे. माझे कुठेतरी अफेअर आहे हे सुद्धा खोटे सांगितले. फायनली आमचं नातं शेवटी त्यांनी मोडलंच आणि हे
बघा जयसाहेब, आता मात्र आमचे नातं माझ्या सुद्धा हाताच्या पलीकडे गेलेलं आहे. तेव्हा सगळ्यांना इतका राग येतो. सचिनकडे सगळेजण रागाने पाहत असतात की सचिन किती खोटं बोलत आहे. सचिन पुढे म्हणतो की सुभेदार फॅमिलीला हेच हवं आहे की त्यांच्या मुलीचं लग्न मोडावं. ठीक आहे, मी सुद्धा नाईलाजाने या घटस्फोटासाठी तयार आहे. तेव्हा आता अर्जुनला फारच राग येतो. अर्जुन लगेच उठतो आणि म्हणतो की हे बघा, मी लॉर्ड सचिन मात्र मुद्दाम सगळं काही हे सर्व खोट बोलत आहे. आणि तेव्हा आता जयसाहेब अर्जुनला म्हणतात की हे बघा ॲडव्होकेट सुभेदार, आज मात्र दोन्हीही पक्षाला आपापली बाजू मांडून द्या. कोर्टाला फक्त हे बघायचं आहे की ह्या दोन्ही पक्षाला हा घटस्फोट मान्य आहे किंवा नाही. इतर कोणतंही आता कशाबद्दल सुद्धा कोर्ट मात्र ऐकून घेणार नाही. तेव्हा आता अर्जुनला खाली बसावं लागतं. तेव्हा आता जज हे म्हणतात की मिसेस अस्मिता देशमुख यांनी मात्र पोटगीसाठी अप्लाय केलेला आहे. आणि ते सचिनला विचारतात की मिस्टर दीक्षित, यावर तुमचं म्हणणं काय आहे. तेव्हा सचिन म्हणतो की नाही जसा साहेब, मी पोटगी देण्यासाठी तयारच नाही, कारण मुळात माझ्याकडे पैसेच नाही. आणि जरीही माझ्याकडे पैसे असते तरी सुद्धा मी अस्मिताला पैसे दिले नसते. तिने जे काही माझ्यावर आरोप केलेले आहे तेथील एकही आरोप खरा नाही. सगळं काही खोट आहे, एक रचलेला डाव. तेव्हा अस्मिता, अर्जुन रागाने मात्र या सचिनकडे पाहत असतात आणि चैतन्य सुद्धा. तेव्हा प्रताप, कल्पना एकमेकांकडे बघतात की किती खोट बोलतोय. सचिन पुढे म्हणतो की जसाहेब, उलट तर माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि हे मी नक्की तुम्हाला सिद्ध करून दाखवेल. आणि जयसाहेब पुढे म्हणतात की आता मात्र मला या सगळ्यावरून हे असं वाटते, असं सिद्ध झालेलं आहे की या दोघांना पुन्हा एकत्र येण्याची इच्छा नाही दिसत. म्हणजे एकमेकांच्या मान्यतेने तुम्ही हे घटस्फोट घेत आहात आणि याबद्दलच्या सुनावणीसाठी तुम्हाला पुढची तारीख दिली जाईल. द कोर्ट अर्ज. तेव्हा अस्मिता मात्र रागाने या सचिनकडे पाहते. तेव्हा आता सगळेजण उठून उभे राहतात आणि बाहेर जायला निघतात. तेव्हा अर्जुन सचिनच्या समोर येतो आणि अर्जुन त्याला म्हणतो की तू किती गरीब बिचारा आहे हे मात्र असे दाखवून तू केस जिंकण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तू जिंकू शकणार नाही. आणि तू खरा काय आहे हे मात्र पुढच्या हेअरिंगमध्ये बाहेर येईलच. तेव्हा आता सचिन म्हणतो की हे बघ ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तू मात्र एक आता क्रिमिनल लॉयर असून तुझ्या बहिणीच्या डिव्होर्स केससाठी तू पुढे आलास. आणि मी तर आतापर्यंत हे ऐकलेलं आहे की तू एक सुद्धा क्रिमिनल केस हारलेला नाही, म्हणून सगळ्या केस तू जिंकलेला आहेस. आता तू हे डिओचे केस कसे जिंकतो ते मी बघतोच. सगळेजण मात्र रागानेच या सचिनकडे पाहत असतात. त्यानंतर इकडे आता पूर्णाई, सायली, अश्विन हे सगळेजण घरी असतात. तेव्हा पूर्णाई सायलीला म्हणत असते की तुम्ही दोघेही नाचून आहात म्हणून तर माझी काळजी व्यवस्थित घेतली जाते. आणि सायली, तू तर खूपच जास्त काळजी घेते. सगळ्या कामाचा भार तुझ्यावर असतो. तन्वी आणि तन्वी, मला एक गोष्ट सांग बरं, अग सायली कधी येणार आहे आणि तिला तू फोन करून विचार बरं ती कधी येणार आहे. तेव्हा आता सायली अश्विनकडे पाहते आणि म्हणते की अग पूर्णाई, अग सायलीचा तर कालच फोन आलेला होता आणि तिला तुझ्याशी बोलायचं होतं, पण नेमक तू झोपली होती. पूर्णाई विचारते की अगं पण आहे कुठे ती. मी अगोदर विचारलं होतं तेव्हा सांगितलं की ती मधुभाऊंच्याकडे गेली आहे म्हणून. तेव्हा आता सायली म्हणते की हो ना, मधुभाऊंना घेऊन ती एका मोठ्या डॉक्टरांकडे गेली आहे, मुंबईला गेली आहे. आणि ती आल्यानंतर मी सांगते तिला. आणि हे बघ पूर्णाई, ती तुला फोन सुद्धा करणार आहे. पूर्ण म्हणते की हो ना. आता तर ती मधुबन घेऊन डॉक्टरांकडे गेली, त्यामुळे मला तर काही बोलायलाच नकोय. अश्विन आता हे सगळं ऐकून घेतो. त्याला तर वाईट वाटत असतं. तर पूर्णाई पुढे म्हणते की हे बघ, परत जर तिचा कॉल आला, मी झोपलेले जरी असले तरी सुद्धा तो कॉल मला उठून दे, मला तिच्याशी बोलायचं आहे. सायली म्हणते की हो. तर विमल म्हणते की पूर्णाई, हे बघ आपण खोलीमध्ये जाऊयात का, म्हणजे मी तुमच्या पायाला तेल लावून देते. पूर्णाई म्हणते की हो चालेल. आणि चल म्हणून सायली
आता पूर्णाईला उठायला मदत करते. तिच्या हाताला धरून विमलला आतमध ये घेऊन जायला सांगते. तेव्हा आता विमल मात्र आतमध्ये पूर्णाईला घेऊन जाते. तर अश्विन सायलीला म्हणतो की वहिनी, तू वेळेत सगळं काही सांभाळून घेतलं, त्यामुळे हे सगळं बरं आहे. नाहीतर ह्या पूर्णाजीच्या प्रश्नांना कसे उत्तर द्यायची तेच मला नाही कळत. तेव्हा सायली म्हणते की हे बघा अश्विन भाऊजी, हे नाटक फक्त मी तन्वी असल्यास सोबत नाही होणार आणि पूर्णाजीला हे सुद्धा आठवतं की तुमचं तन्वीशी लग्न झालं होतं आणि आपल्यासाठी मात्र हे सगळं खूप कठीण होऊन बसणार आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की हो ना, हे फार दिवस असं नाही चालू राहू शकणार. मी पूर्ण आजीच्या डॉक्टरांशी बोलून घेतो आणि पुढे नक्की काय करायचं आहे हे त्यांना विचारायला हवं. तेव्हा सायली म्हणते की डॉक्टरांशी तर आपण बोलूयात, पण अश्विन भाऊजी, त्या अगोदर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तर अश्विन म्हणतो की बोल ना. तर सायली म्हणते की हे बघा अश्विन भाऊजी, जे काही विचारतात ते मात्र साहजिकच आहे, परंतु जेव्हा पूर्णाजीने तुमच्या आणि तन्वीच्या बाळाचा विषय काढला तेव्हा तुम्ही इतके अस्वस्थ का झाला होतात? आणि आपल्याला तर माहिती आहे हे सर्व नाटक आहे, पण तरी सुद्धा तुम्ही इतके का चिडला बरं? पूर्ण आजीना किती आणि काय आठवत याचा अंदाज येणं हे कठीण आहे असे मात्र तुम्हीच म्हणाला होता. आणि हे बघा तन्वी तुमची बायको आहे हे त्यांना आठवते, परंतु तुमच्या बायकोच्या जागी मात्र ते माझा चेहरा बघतात. अजून सुद्धा त्यांना हे माहिती नाही, आपल्याला सुद्धा माहिती नाही की सायलीच्या जागी नक्की पूर्णाईला कोणता चेहरा दिसतो म्हणून. त्यामुळे तुम्ही इतकं चिडून कसं चालेल? आणि हे बघा, तुम्हाला बाळ व्हावं असं पूर्णाजींना तर वाटणारच, आणि हे बघा असं पूर्णाजींना तर वाटणारच, परंतु तुमच्या आयुष्यामध्ये चुकीची व्यक्ती जर आली नसती तर तुम्ही बाळाचा विचार तर केलाच असता. आणि हे बघा अश्विन भाऊजी, तसं काही घडण्या अगोदर प्रियाचं खरं रूप मात्र सगळ्यांच्या समोर आलं, हे मात्र चांगलं झालं. तेव्हा आता मोल झाले नाही, म्हणजे सगळं काही होण्याअगोदरच सगळं चांगले झाले असे तिला म्हणायचं असतं. परंतु अश्विनच्या मनात तर आता नक्की प्रियाला तर मूल होणार आहे हे माहिती असतं, आणि तो रागानेच म्हणतो की मी कधीही त्या बाईचं मूल स्वीकारलं नसतं. तेव्हा सायली म्हणते की हे बघा, जी गोष्ट घडली नाही आणि जी कधी घडणार सुद्धा नाही, या बाबतीत तुम्ही इतके का चिडतात? अश्विनची खूपच चिडचिड होत असते. तेव्हा अश्विन म्हणतो की हे पक वहिनी, आपण या विषयावर न बोललेलंच बरं राहील, कारण मला हॉस्पिटलला जायला निघायचं आहे. आणि अश्विन लगेच तिथून निघून जातो. आणि तेवढ्यात मात्र आता सायली विचारतच असते. सगळेजण आता कोर्टातून घरी येतात. अस्मिता पुढे आलेली असते, तर ती सायलीकडे बघते आणि तशीच रूममध्ये जायला निघते. तेव्हा आता सायली ही अस्मिता म्हणून तिला आवाज देते, परंतु अस्मिता रूममध्ये निघून गेलेली आहे. तेव्हा अर्जुन, प्रताप, कल्पना हे आत येतात. सगळेजण मात्र आता टेन्शनमध्ये दिसत आहे. सायली विचारते की मला तर असं वाटलं होतं की तुम्हाला कोर्टामध्ये काही वेळ लागणार नाही, परंतु त्यापेक्षा जास्त वेळ लागला. नक्की असं कोर्टामध्ये आज काय झालं? सचिन अस्मिताला घटस्फोट द्यायला तयार झाला ना? तेव्हा अर्जुन म्हणतो की वाटेल ते तसं बोलला कोर्टामध्ये, आणि कोर्टामध्ये सचिन काय काय बोलला याबद्दल सगळं काही अर्जुन आता सायलीला सांगत आहे. तेव्हा सायली म्हणते की सचिन असा दृष्ट वागत आहे, एका अर्थी ते बरं आहे. त्याच्या अशा वागण्याने मात्र अस्मिताच्या मनात कुठलीही शंका नाही राहणार आणि पुन्हा अस्मिता ताई दुबळ्या पडणार नाही. तेव्हा कल्पना म्हणते की हो ना, मला अस्मिताची फारच काळजी वाटते, कारण कोर्टातून निघाल्यापासून ती आमच्याशी एकही शब्द नाही बोललेली. तेव्हा सायली म्हणते की आई, मी तिच्याशी बोलते आलेच असे बोलून ती आता सायली अस्मिताच्या रूममध्ये येते. प्रताप म्हणतो की अस्मिता सायलीकडे मोकळी झाली तर बरं होईल, नाहीतर ती सुद्धा मनातल्या मनात कुढतच राहील. कल्पना म्हणते की खरं तर सायलीने या अवस्थेमध्ये स्वतःची काळजी घ्यायला हवी. प्रताप म्हणतो की हे बघ अर्जुन,
तू सायलीची काळजी घे, तिला जप ती आपल्या सगळ्या कुटुंबाची काळजी घेते आणि तिची काळजी तुला घ्यावीच लागेल. तिच्या मनात कुठलीही इच्छा येण्या अगोदर ही तुला कळायला हवी. अर्जुन म्हणतो की ठीक आहे आणि मनात म्हणतो की हो ना, मला माझ्या बायकोच्या सगळ्या काही इच्छा म्हणजे तिला न बोलता कळाल्याच पाहिजेल. पण हे सगळं कसं मॅनेज करायचं असा तो विचार करतोय. तेव्हा मित्रांनो, हा वाक येथे संपतो. आली मात्र आता वासाचा खूपच त्रास होतो. ती आता सगळ्यांच्या समोर आईंना विचारते की आई, मला इतका त्रास का होतोय आणि मला कोणताही वास सहन का होत नाही. त्यानंतर मात्र इकडे अस्मिता आणि चैतन्य एकमेकांशी गप्पा करत आहे आणि तो फोटो आता हा म्हणजे बाजूला जो काही हा सचिन आहे हॉटेलमध्ये एका कॉफी शॉपमध्ये, तर तेथून मात्र हा फोटो काढतो आणि मग स्वतःला म्हणतो की अर्जुन सुभेदार, तुला कोर्टामध्ये पुरावे लागतात ना, आणि हेच तुझ्या बहिणीच्या अखेरचे पुरावे. डॉक्टर मात्र ह्या पूर्णाईला तपासाला आलेले आहेत आणि सगळेजण तेथे उभे आहेत. तर सायलीकडे बोट करत डॉक्टर म्हणतात की ही नवी आहे ना. पूर्णाई म्हणते की हो. डॉक्टर विचारतात की आता सायली कुठे आहे. पूर्ण म्हणतात की तिचे वडील आजारी असतात ना, मग त्यांना घेऊन ती मुंबईला गेलेली आहे. आणि प्रियाचा फोटो मात्र आता ह्या पूर्णाईला दाखवतात आणि म्हणतात की या मुलीला तुम्ही ओळखतात का. तेव्हा तो फोटो बघितल्यानंतर आता पूर्णाई कसे रिएक्ट होईल हे मात्र सगळेजण बघत असतात. सगळेजण पूर्णाईकडे पाहत आहेत. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.